आणि जेव्हा आले ना, बाप रे बाप, एका मागोमाग एक गणपती बाप्पा येतात आणि ते पण सुंदर सुंदर गणपती बाप्पा येतात. प्रथम तुला वंदितो कृपाण, प्रथम तुला वंदितो कृपाण. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आता 15 ऑगस्ट आहे, तर 15 ऑगस्टला तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पांचं आगमन आहे, भव्य असं आगमन आहे. आता भव्य असं का म्हणालो माहितीये का, कारण की ना उंच उंच गणपती बाप्पांचं आगमन आहे ना तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहेत. आज आहे ना जास्त करून आहेत ना गणपती बाप्पा जे निघणार आहेत ना, तर ते गणपती बाप्पा निघणार आहेत कुठून, तर गणसंकुल गणपती वर्कशॉप जिथे आहे तिथे, म्हणजे भारत माता जवळ, तिथून हे सर्व गणपती बाप्पा निघणार आहेत. आणि लोअर परळवरून, परळ वर्कशॉपवरून मला जास्त नाही माहिती किती गणपती बाप्पा निघणार आहे. तर असे भरपूर सारे उंच उंच गणपती बाप्पांचं आगमन तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आजचा ब्लॉग आहे ना हा नेहमीच्या ब्लॉग सारखा इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजेच तुम्ही देखील तिथे आहात आणि आगमन तुमच्या डोळ्यांनी बघतात, आपण एकत्र बघतोय असा तुम्हाला फील होणार आहे. म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओ आहे ना हे रॉ ठेवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला तसा तो फील यावा. तर आता काय करूया, फटाफट सर्वांचे फोन येतात आहे, आपण निघूया कुठे, आता आपण निघूया लोअर परेल. आपल्याला लोअर परेल उतरून मग तिथे जावं लागेल. तर सर्वांनी कमेंट करायची आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही कुठे पोहोचलोय, आम्ही पोहोचलोय परळ वर्कशॉपला पोहोचलोय. अजून एकही गणपती बाप्पा निघाला नाहीये, उगाच एवढा लवकर येतो. आणि इथे बसलोय आता आम्ही नाश्ता करायला, आणि समोर जसा नाश्ता करायला बसलो ना, समोर एक गणपती बाप्पा ट्रक वरून गेला. आता तो गणपती बाप्पा कुठल्या मंडळाचा आहे ना ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. पण गणपती बाप्पा खूप सुंदर होता. अचानक इथे नाश्ता करत बसलो तर समोरूनच गेला. तर आता नाश्ता करायला बसलोय, पण आमच्या साहेबांचा आहे उपवास, तर इथे मागवलाय काय साबुदाणा वडा मागवलाय, आणि मी मागवलंय थालीपीठ मागवलंय, आणि भाऊनी का मागवलंय मिसळ पाव. चला, कारण की त्या दिवशी जे महाआगमन होतं ना त्या दिवशी तर म्हणतो ना उपाशीच पूर्ण दिवस, आणि नंतर एवढा त्रास झाला ना घरी जाऊन पण काही जेवायला नव्हतं. म्हणजे पूर्ण दिवस उपाशी आणि पूर्ण दिवस शूट, आणि पडलं दुसऱ्या दिवशी आजारी, म्हणून आपले व्हिडिओज पण लेट आले खूप. तर आता काय करूया, पहिला पेटपूजा करूया आणि मग आपल्या शूटला लागूया. चला, इथे आली आपली मिसळ आली आहे. आज कसली मिसळ आहे, मटकी आहे ना. चला, इथे मटकीची मिसळ आहे, कांदा आहे, दही आहे, आणि हे छोटे खिच्या पापड आहेत, फरसाण आहे आणि पाव आहे. चला, इथे आलं माझं थालीपीठ आलंय. थालीपीठ आहे मस्तपैकी, बघा ना, मिरचीचं लोणचं आहे आणि दही आहे. थालीपीठ माझं एकदम फेवरेट आहे, मी घरी पण बनवतो, पण आज इकडचं खाऊन बघूया. आता होतो आम्ही गणसंकुलला, आणि तिथे ना एक कोऱ्याचा गणपती येतोय. पण आहे ना तो गणपती जो आहे ना तो आता आहे गेट जवळ, आणि पाऊस आहे ना इकडे भरपूर पडतोय, आणि मी लांब उभा होतो, आणि तिथून नंतर माझी नजर गेली ना तर उजव्या हाताला ना एक गणपती लांबून येताना दिसलाय. आणि आता तोच गणपती दाखवण्यासाठी मी पुन्हा या साईडला आलोय. गणपती बाप्पा उंच आहे, पण हा आता मगाशी मी एकाला विचारलं ना तर हा गणपती आहे ठाण्याचा आहे.
तर आता आपण जवळ जाऊन बघूया, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कळेल हा गणपती बाप्पा कुठला येतो. मित्रांनो, हाच तो गणपती आहे जो आता मी तुम्हाला म्हणालेलो. जरा आपण इथून जाऊन बघूया. बालमित्र मंडळ, श्रीनगर, ठाणे. तर समोर आहे गणपती बालमित्र मंडळ वागळेचा विघ्नहर्ता. तर तुम्हाला म्हणालेलो मित्रांनो, हे बघा, एका गणपती प्लॅस्टिक घातलंय आणि बाजूला एक आणखीन एक गणपती आहे. आता हे कुठले दोन गणपती आहेत ते आपल्याला थोड्या वेळात कळेल. दोन्ही गणपती बाजूबाजूला आहेत. आणि हे बघा, पाऊस किती पडतोय, त्यामुळे गणपती बाप्पाला प्लॅस्टिक घातलेलं आहे.
तर मित्रांनो, आता जे प्लॅस्टिक घालून जो गणपती बाप्पा आहे ना, तो आहे अंधेरीचे सुप्रसिद्ध यूट्यूबर प्रतीक सोनावणे यांचा गणपती आहे. म्हणजे कुठला? अंधेरी पोलीस लाईनचा गणपती आहे, पोलीस लाईनचा मोरया त्यांच्या गणपती. आम्हाला यूट्यूबवर अजून भेटले नाही आहेत, बघूया पुढे भेटतात आहे का. आणि मागे एक गणपती आहे, त्याला पण आता प्लॅस्टिक घालते, कारण की तुम्ही बघतात ना पाऊस इतका पडतोय ना, भरपूरच पाऊस पडतोय. तर आता बघूया आपल्याला ते सुप्रसिद्ध यूट्यूबर आपल्याला भेटतात आहे की नाही. तर मित्रांनो, हे आहेत त्यांच्या घरात गेले सुप्रसिद्ध यूट्यूबर. जरा खाली या, खाली या. हा तू जरा मानतं खाली कर. तर हे आहेत सुप्रसिद्ध यूट्यूबर प्रतीक सोनावणे. पावसात नेणार का कसा प्लॅस्टिक? सावकाश घेऊन जा, संध्याकाळी येतो. हां, ओके. तर समोर आहे मित्रांनो कुर्ल्याचा बाप्पा आणि इथे आहे हा अंधेरी पोलीस लाईनचा मोरया. काय होतंय काय माहिती नाही. हा पाऊस इतका आहे ना, पण बघा आम्ही तिकडे गेलो, तिथून इथे म्हणजे परत प्रवर्षभला आलो ना, एक पण गणपती बाप्पाचा आगमन नाही. आणि आता तर जो गेला, आता आम्ही निघालो कुठे गणसंकुला निघालो, तर तिथून गणपती निघाला. तर असं होतं, त्यामुळे ना प्रत्येक गणपतीत आपल्या ब्लॉगमध्ये आपण दाखवू शकत नाही. तर जसं जमते तसं मी शूट करतोय यावेळेला. आणि समोरने उभी मूर्ती आहे ती बघा. आता ही कुठून आले? त्या साईडून आले, गणसंकुलच्या इथून आले. आणि आता ही मूर्ती बघा किती सुंदर आहे ती. चला मित्रांनो, बघा समोर एक मस्त उभ्या रूपात आहे आणि उभी मूर्ती आहे आणि मूर्ती बघा किती सुंदर आहे. एक मिनिट नाही नाही. तर मित्रांनो, ही मूर्ती आहे धारावीचा गणाधीश. तर मित्रांनो, मस्त मूर्ती आहे धारावीचा गणाधीश. पुन्हा आलोय आपण धारावीचा गणाधीश जवळ. आज पण पळापळ आहे आणि समोर आहे धारावीचा गणाधीश. पण ही पण मूर्ती तुम्हाला दाखवतो मी आता. ही बघा, ही मूर्ती बघा, ही शेषनागावर उभी आहे मूर्ती आणि मूर्ती खूप सुंदर आहे. चला, नुसती पळापळ आहे, पळापळ पळापळ आहे. इथे बघा बाजूबाजूलाच दोन गणपती आहेत. ओ हो, क्या बात है. समोरच दोन गणपती बाजूबाजूला आहेत आणि ते पण दोन्हीही उभे आहेत. वाव, क्या बात है. मित्रांनो, ओ हो, काय नजारा आहे. वाव, तिसरा देखील गणपती बाप्पा बाहेर आलाय. ओ हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. मन प्रसन्न करणारं आणि मन खुश करणारं हे दृश्य.
आज नुसती पळापळ आहे. एक तुम्हाला मगाशी 3 गणपती दाखवले एका फ्रेममध्ये, आता हे दुसरे 3 गणपती एकाच फ्रेममध्ये. क्या बात आहे. आज खूप छान फ्रेम मिळतात आहे. ओ हो वाव. आज एक एक भारी भारी असे सीन मिळतात आहे ना. वाव, मस्त क्षण मिळाले. तिन्ही गणपती एकाच लाईनमध्ये आहेत, एकाच फ्रेममध्ये आहेत. पुढे दिसत नाही आपल्याला, खाली उंदीर आहे, उंदरांचा रथ आहे वाटतं. हो हो येस. आता कसं बरं वाटतं ना मित्रांनो, एक एक बॅक टू बॅक गणपती बाप्पा आपल्या बरोबर समोर येतात आहे. आणि इथून कशी लाईट पण चांगली मिळते. आता कसं जरा बरं वाटतंय. एवढं धावलं ना त्याचं कुठेतरी फळ मिळाल्यासारखं आहे. हा पण कुठल्या लेबर कॅम्पचा सुख करताय. हा गणपती देखील आपण आता क्लोजअप बघूया. मस्त आहे. वाव, सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, हा आहे मुंबईचा इच्छापूर्ती आहे, असं लिहिलेलं आहे तिकडे, मुंबईचा इच्छापूर्ती.
वरती जाऊन कॉल करा. एक मिनिट. तर मित्रांनो अजून एक समोरून गणपती बाप्पा आलाय. वाव, हा गणसंकुलच्या त्या मेन गेटवरून आलाय आणि बाप्पाचं रूप बघा कसलं भारी आहे. आज खूप सुंदर सुंदर मूर्त्या गणपती बाप्पांचं आगमन होत आहे, म्हणजे अजून सुरूच आहे. आणि आतापर्यंत आपण 7 ते 8 गणपती बाप्पा पाहिले. तर मित्रांनो आपल्या समोर आहे पाईपलाईनचा महाराजा आणि हा आपण बघतोय क्लोजअप व्ह्यू. क्या बात आहे. कुठे जाणार आहे? इकडे येणार का तिकडे? तिकडे जाणार? नाही नाही, इकडे येणार. तिकडे जाणार का इकडे? तिकडे येणार. फोर्टचा महागणपती काय? तर मित्रांनो हा आहे फोर्टचा महागणपती. चालूच
फोर्टचा महागणपती. चला यार. चला हाय मित्रांनो, फोर्टचा महागणपती. लाइन किधर गया रे? वाव, काय प्रभाव आहे मागे. हा आहे तुमच्या समोर फोर्टचा महागणपती. आज आहे ना मित्रांनो, इतके सुंदर सुंदर गणपती येतात आहे ना. वाव, जो थकवा होता ना तो पूर्णपणे निघून गेलाय इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा बघून. अतिशय सुंदर गणपती, अतिशय सुंदर गणपती आहे. काही शपथ, पाऊस आहे ना आज काय ऐकायला मागत नाहीये. आणि पाऊस इतका पडतोय ना, आम्ही पूर्ण भिजलोय. आणि मगाची ना एवढा कंटाळला ना की गणपती बाप्पा येतच नव्हते बाहेर. आणि जेव्हा आले ना, बाप रे बाप, एका मागोमाग एक गणपती बाप्पा येतात आहे. आणि ते पण सुंदर सुंदर गणपती बाप्पा येतात आहे. त्यामुळे आमची जी थकावट होती ना ती पूर्णपणे गेलेली आहे. आणि एका मागोमाग एक सुंदर सुंदर गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. अजून खूप सारे गणपती बाप्पा बाहेर येण्याचं बाकी आहे. पण तुम्हाला नेहमीसारखंच तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आणखीन काही गणपती दाखवायचं. आणि तुम्ही मला कमेंट करायचे आतापर्यंत आपण कुठले कुठले गणपती बाप्पा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले आहेत. तर प्लीज तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मागच्या वेळेला जेव्हा आपण सांगितलेलं ब्लॉगमध्ये तेव्हा 5-6 जणांनी पूर्ण लिस्ट पाठवलेली. तर ह्या वेळेला पण तुम्ही तशी लिस्ट पाठवा, म्हणजे मला पण थोडंसं बरं वाटेल ना. की काय काय गणपती बाप्पाची नावं आम्हाला माहिती नसतात, तर ती पण आपल्याला ऍड करता येईल आपल्या टाइम स्टॅम्प मध्ये. आणि बघा पाऊस जोरात आलाय, मोबाईल देखील दिसतोय, माईक देखील दिसतोय. आपण पुन्हा जाऊ, बघूया कुठला गणपती बाप्पा बाहेर येतोय.
स्माइल आई शपथ
गरबीर जातो. आम्ही ना बस स्टॉपवर बसलेलो तिकडे आणि ना थकलेलो. म्हणजे सकाळी जो आपण थालीपीठ वगैरे खाल्लं ना तेवढंच, आणि नंतर आता ना भरपूर म्हणजे 1 तास झाला, म्हणजे मध्ये कुठले गणपतीचं आगमन आहेच नाही, म्हणजे कुठल्या गणपती बाप्पा येत नाहीये. मग आम्ही बस स्टॉपवर बसलेलो. पण बस स्टॉपवर बसल्यानंतर काय आलं, वडापावचा सुगंध आला आपल्याला. असा भजीपावचा इतका स्मेल, एवढा म्हणजे सुगंध आला ना की आम्हाला म्हणजे राहवलंच नाही. शेवटी आलो इकडे आणि आता भजीपाव खातोय. आणि बरोबर हातात भजीपाव घेतला आणि समोर येतोय गणपती बाप्पा. तर आता फटाफट भजीपाव संपवूया आणि जाऊया गणपती बाप्पाचं आगमन, म्हणजे कुठला गणपती आहे ते बघूया. एक नंबर. रवी, किती वर्ष झाली तू गणपती आगमन करतोय? 8 वर्ष. 8 वर्ष. त्या गणपती आगमनामध्ये 8 वर्षापूर्वी आणि आता काय फरक जाणवतोय? भरपूर फरक आहे. पहिला इतकी जास्त गर्दी नसायची, आता खूप गर्दी आहे. आणि पण उत्साह, जोश, जल्लोष तेवढाच आहे. फक्त फरक एवढा काय माहिती काय, तू कमी येतो. होत हे बरोबर आहे. येस. इच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा.
इथून लाईट चांगली येते मस्त. चलो भाई लोग चलो